मध्ये मटण टाकून घेऊया. हलवायचे आपल्याला. आता आपण इथे हे करून घेऊया. हे हलवायचे आपल्याला. खाली वर करून घेऊया. स्वतः कपडा घेतलेला आपण. हे चांगलं आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे. मसाला याला लागू द्या व्यवस्थित. मसाला लागला पाहिजे परफेक्ट. परफेक्ट मसाला लागला पाहिजे. जसं की बघा इथं लागलेला आहे. हे बघा असा लागला पाहिजे परफेक्ट मसाला. चला आता आपण इथे पाणी घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आधी. आणि आता आपण हे सगळं टाकून घेऊया. आपल्याला गॅस थोडा मीडियममध्ये ठेवायचा आहे. हो. मग आपण हे रस्सा आता भरून टाकतो. आता आपल्याला पूर्ण रस्सा याच्यात टाकून द्यायचा आहे, जी आपण पेस्ट केलेली होती. पूर्ण असं टाकायचं आहे. आता थोडंसं हलवूयात त्याला. हे बघा मस्त झणझणीत म्हणू शकता तुम्ही. मस्त सोलापूरचा तांबडा रस्सा राहिलेला आहे. सॉरी मटणाचा रस्सा. आपण कोथिंबीर अजून वाढवू शकतो आणि रस्सा पाहिजे तर रस्सा पण वाढवू शकतो. सो मी थोडासा रस्सा वाढवणार आहे. बघा थोडासा रस्सा. थोडं आपल्याला पाणी घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधीच. थोडं थांबवून घ्यायचं आणि ते निघलं की आता आपण कुकरमध्ये टाकायचं. कुकरमध्ये टाकायचं इथे. कुकरमध्ये आता हे ठेवून द्यायचं आपल्याला घासायला. थोडंसं हे कढईमध्ये आपण केलं ते आपल्याला घासायला टाकायचं आहे. आता आपल्याला जे कुकरमध्ये जे पाणी टाकलं होतं ते कुकर चांगला खमळून घ्यायचं आहे त्या पाण्यात. हे जसं की असं हाताने बिटांनी कशा आपण खमळून घ्या. हे आता हेच पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे. हे चांगलं स्वच्छ होईल आता कुकर. परत आपल्याला ते घासायला द्यायचं आहे. हे आपण घासायला टाकू शकतो. याचं ते पूर्ण काम झालं की आपण घासून घेऊ शकतो. त्याच्यात ते सगळं पसारा असं ठेवू शकतो. इथे आपण असं करू शकतो. सो नमस्कार. आता ही उकळी होईस्तर आपण हे करणार आहोत. याला बघा किती मस्त उकळी आलेली आहे. तरी एक नंबर आलेली आहे. हे बघा असे पीस. हे बघा असे पीस आलेले येतं. जास्त पचपच पण केलेलं चांगलं नसतं. सो तुम्ही रेसिपी करून बघा.